आयुष्य आनंदाचा उत्सव हा शिवराज गोरले यांचा लेख अभ्यासत असताना आपण कालच्या तासिकेत अस्तित्वाबद्दल बोलत होतो. अस्तित्व आपलं आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि म्हणून मग अस्तित्वाच्या आनंदाला आपण मुकतो, त्या आनंदापासून आपण वंचित राहतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष आपल्याला जो देत असतो तो श्वास. आता या श्वासाचं महत्व काय ते पाहू. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो. आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटत ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणंही पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. पहा, कालचाच धागा आहे हा. आपल्याला आपल्या आयुष्याला आनंदोत्सव करायचं असेल, आयुष्यात आनंदाचा उत्सव संपन्न व्हावा असं वाटत असेल तर काय महत्वाचं आहे? आनंद हा मुळात आपल्या अंतःकरणात आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि अंतरंगात असलेल्या आनंदाचं भान सदैव आपण जागं ठेवलं पाहिजे. तसंच आपलं अस्तित्व आपण नीट जोपासलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा आपण योग्य पद्धतीनं विचार केला पाहिजे. कारण या अस्तित्वातून मिळणारा आनंद तो अस्तित्वाचा आनंद आहे. तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला गृहीत धरून चालणार नाही, तर त्याचा जाणीवपूर्वक विचार करावा लागेल. म्हणजे मग
अस्तित्वाचा आनंद आपल्याला गवसेल. आपलं जे अस्तित्व आहे या अस्तित्वाची साक्ष आपल्याला देतो तो श्वास. पहा आता कसं. श्वास आपल्या अस्तित्वाची मूर्तिमंत खूण आहे. खूण. पण आपल्याला या आपल्यात श्वासाचंही भान नसते. भान नसते म्हणजे काय नेमकं? ते आपण श्वासाचा कधीही गांभीर्याने विचार करत नाही. काल पाहिलं होतं. तो एक नैसर्गिक भाग आहे. तो होत राहतो. ती श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया आपोआप सुरू राहते असंच आपण गृहीत धरलेलं असते. खरं तर लेखक काय म्हणतात? श्वास हा आपलं शरीर आणि आपल्या शरीरात असलेलं आपलं मन या दोहोंना जोडणारा सेतू आहे. सेतू, पूल. कशाला जोडणारा? आपल्या देहाला आणि मनाला जोडणारा सेतू, पूल आहे. कशाला म्हटलेला आहे सेतू? श्वासाला. म्हणजे श्वास शरीरासाठी म्हणजे आरोग्यासाठी जेवढा महत्वाचा तेवढाच तो मनासाठी सुद्धा महत्वाचा आहे. मनाला प्रसन्नता तिथून मिळेल. कुठून? श्वासामधून. परंतु हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पण खरं म्हणजे तो जाणीवपूर्वक वापरला पाहिजे. कशासाठी वापरला पाहिजे? आपलं मन आणि शरीर यांच्या सुदृढतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी. पण आपण जाणीवपूर्वक वापरत नाही तसा तो. पाहता काय म्हणतात लेखक? पोटातून खोलवर श्वास घेणं हे केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नाही. तर त्यामुळे आपलं मन सुद्धा शांत होतं. पहा, म्हणजे आरोग्यासाठी तर आहेच. श्वासावर तर आपलं संपूर्ण जीवन, आपलं आयुष्य, आपलं असणं, आपलं अस्तित्व अवलंबून आहे. पण तेवढ्यावरच हे थांबत नाही. तर मनाला एक प्रकारे शांत शांत वाटणं म्हणजे शांतीची अनुभूती. शांती शब्द बरोबर घेतला जरा. हा म्हणजे हा वेगळा गुण आहे. हा इथे नाम नाही आहेत म्हणजे माझ्या बोलण्या. तर शांती मिळते. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येते. पहा किती महत्वाचा आहे हा श्वास. मग श्वासाचं बोट धरून आपल्याला आपल्या मनापर्यंत पोहोचता येते. मनाशी नातं जोडता येते. केला होता आपण कधी विचार श्वासाचा? असा श्वासाचा मनाशी संबंध आहे इथपर्यंत आपला विचार कधी गेलाच नाही. आपला विचार कुठपर्यंत? श्वासाचा. श्वासाच्या संदर्भातला श्वास आहे म्हणून आपण जिवंत आहोत. बस आपला विषय त्याच्या पलीकडे जात नाही. पण बाललेखक म्हणतात मनाशी नातं जोडता येते श्वासाच्या माध्यमातून. इतकं महत्वाचं. आता हे मनाशी नातं कसं जोडता येते श्वासाच्या माध्यमातून हेही समजलं पाहिजे. तर श्वास घेणं
तो कसा कसा घ्यायचा, आपली प्रक्रिया दैनंदिन ती सुरू आहे नैसर्गिक. पण याही श्वासाचा वेगवेगळ्या पद्धतीनं सराव केला तर तो एक प्रकारे फुफ्फुसाचा व्यायाम म्हणून उपयोगात येऊ शकतो. पहा, कधी कधी आपल्याला असं अस्वस्थ वगैरे झालं तर आपण श्वास दीर्घ घेतो आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर मग हळूवार जेव्हा सोडतो तेव्हा थोडं बरं वाटायला लागते. म्हणजे आहे संबंध श्वासाचा मनाशी. मग अशा पद्धतीनं मनाचं आरोग्य, देहाचं का, देहाचं तर आहेच, पण मनाचं आरोग्य ते नीट राखलं जातं श्वासाच्या माध्यमातून. आणि ते मनाचं आरोग्य सांभाळणं महत्वाची गोष्ट आहे, कारण आनंद त्याशिवाय प्राप्त होणार नाही. मग मन कसं स्वच्छ निर्मळ असं असलं पाहिजे. त्यात कुठला गोंधळ, कुठली घाई, कुठली गडबड नको. शांत असलं पाहिजे. मग हा प्रवास श्वासाला सोबत घेऊन करता येतो असं लेखकाला वाटते. म्हणजे मन निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे असं म्हटल्यानंतर मग आपल्याला प्रश्न पडेल, कोणता साबण वापरायचा मन निर्मळ करायसाठी, स्वच्छ करायसाठी? संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, नाही निरमळ मन, नाही निरमळ मन काय करील साधन. मनच जर आपलं निर्मळ नसेल आणि रंगाच्या साबणा वापरून वापरून आपण आपलं शरीर घासून पुसून स्वच्छ करत असलो तरीही मन स्वच्छ कसं होणार? मनाला स्वच्छ करणारा अजून कोणता साबण, अजून कोणतं डिटर्जंट पावडर तयार झालेलं नाही, होणे नाही. मग मनाच्या स्वच्छतेसाठी श्वासाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण श्वासाचं मनाशी नातं आहे. आलं आता लक्षात हे नातं? एवढं असूनही आपण श्वासाकडे लक्षच देत नाही, लक्षच देत नाही श्वासाकडे. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण त्या क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, पण आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय, सूर्यास्त नेहमीच्याच घटना वाटतात आपल्याला, त्यामुळे तेही आपण दृश्य नीट पाहत नाही. पहा, एवढं दुर्लक्ष आपण करतो. तो सूर्यास्त असो, सूर्योदय असो, तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. म्हणजे काय, आता नीट विचार आपण करत नाही. जीवनात, आयुष्यात येणाऱ्या घटनांकडे, क्षणांकडे आपण बारकाईनं पाहत नाही. क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊ न पडे.
श्रावणमासी हर्षमानसी मध्ये कवी म्हणाल, तर त्यांना क्षणात येणारे शिरवे आणि क्षणातच पडणारं ऊन अनुभवता आलं. आपल्याला पाऊस आला काय, गेला काय, काही नाही. सुरू आहे वाटते पाऊस, बस संपलं. उघडला वाटते, ऊन पडलं वाटते. याच्या पलीकडे आपण जातच नाही. म्हणजे गृहीत धरतो ना, पावसाळा आहे, येणारच पाऊस. अरे पावसाळ्यात पाऊस येणार, पण तो पडणारा पाऊस कसा वाटतो आपल्याला? त्यानं काही आपल्या चित्तवृत्ती जागृत होतात का? त्यापासून काही आपल्याला आनंद मिळतो का? याचा कधी विचार? आपलं मन प्रसन्न होते का? त्याचा काही विचार? आपण गृहीत धरलेला आहे. म्हणून मग सूर्यास्त असो की सूर्योदय असो, केवढा सुंदर देखावा असतो सूर्योदयाचा, सूर्यास्ताचा. पण अगदी दररोज घडणाऱ्या ह्या घटना आहेत, आणि हे सगळं पाहण्यासाठी काही पैसा बिसा मोजावा लागत नाही. फक्त आपली इच्छा पाहिजे. मला ते न्याहाळायचं आहे बाजारात, अवंगण पाहिजे जराशी. पण आम्ही सुस्तावलेले, आम्ही आळशी, आणि दुसरं ते गृहीत धरलं. हे नेहमीच आहे. म्हणजे मग जेव्हा आपल्याला सूर्यास्त किंवा सूर्योदय किंवा निसर्गातल्या अशा वेगवेगळ्या घटना दिसल्याच तर त्या दिसणारच. डोळे आहेत ना, म्हणून दिसतात, असं गृहीत धरून टाकतो. असं गृहीत धरायचं नाही. तर तो देखावा, त्या घटना, आयुष्यात वाट्याला आलेले वेगवेगळे क्षण, ते कसे आहेत, कसे आलेत, त्या घटनांना वेगवेगळे पैलू लगडलेले आहेत काय, असतात. ते कसे लगडलेले आहेत, जरा अनुभवता आलं पाहिजे. पण आपली गल्लत तीच, मागे सांगितल्याप्रमाणे, जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून आपण चालत असतो. आणि म्हणूनच आपल्याला ना त्या सृष्टीचं कौतुक वाटत, ना आपल्या दृष्टीचं कौतुक वाटत. दृष्टीचंही कौतुक नाही आणि सृष्टीचंही कौतुक नाही. म्हणजे दृष्टी आहे म्हणून दिसते ना. दृष्टी आहे म्हणजे नजर, दृष्टीचा अर्थ आता डोळे, एवढ्यात घ्यायचा आहे. डोळे आहेत म्हणून दिसते. पण त्या डोळ्यांनी काय पाहायचं, कसं पाहायचं, अनुभवता आलं पाहिजे ना डोळ्यांनी. तो अनुभव घेता आला पाहिजे. केवळ डोळे तिकडे गेले आणि डोळ्यांना ते दृश्य दिसलं असं नाही. तर त्या सृष्टीतले हे आनंदाचे असे कितीतरी क्षण जे आपल्याला नित्य अनुभवता येतात. हे कसं सगळं घडत असेल,
याच्या पाठीशी काय असेल, आपण कधीही याचा विचार करत नाही. सृष्टी कशी आहे हो, अनंत हसते कमलावराने, देता किती घेशील दो कराने. केवढा आनंद आहे, अनंत हसताना हातानं उधळण करतोय तो. आणि तो सृष्टीत उधळलेला अमर्याद आनंद कसा उचलायचा आपण, कसा वेचायचा आपण. आपल्याजवळ तर दोनच कर आहेत, दोनच हात आहेत. देणाऱ्याजवळ अनंत अनंत हसते, आपल्याजवळ घेणाऱ्याजवळ दोन. काय काय घेणार, कसं कसं घेणार. आणि घ्याच कशाला लागते बो, मिळून जे काही मिळायचं ते आपोआप. म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे, असं नाही करणार. तुम्हाला विचार करावा लागेल. मग सूर्योदयाचा सूर्यास्ताचा देखावा सुद्धा ते नयनरम्य मनोहारी दृश्य, तान भूक विसरायला लावते माणसाला. पण केव्हा, दृष्टी पाहिजे ना आपल्याला. डोळे आहे म्हणजे दृष्टी आहे असं होत नाही. डोळे आहे म्हणजे दृष्टी आहेच असं म्हणता येत नाही ठामपणे. दृष्टी असणं ही वेगळी गोष्ट आहे, डोळे असणं ही वेगळी गोष्ट आहे. डोळे असणाऱ्या प्रत्येकाला जे काही नजर गेली जिथपर्यंत तिथपर्यंतच दिसणार. पण ज्याच्याजवळ दृष्टी आहे त्याला त्या दिसण्याच्या पलीकडची अनुभूती येणार. हा डोळे आणि दृष्टीतला फरक आहे. दृष्टी असेल अनुभव घेता येईल. तर असे हे निसर्गातले विलक्षण क्षण आपल्याला पकडता आले पाहिजे. आनंद मिळतो तिथून. पण तिकडेच तर आपण लक्ष देत नाही. म्हणजे जसं सृष्टीच्या बाबत आणि स्वतःच्या दृष्टीच्याही बाबत आपण उदासीन असतो, तसंच आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं झालेलं आहे. आपण इकडेही तसेच पारखे झालेलो असतो. आता अशा पद्धतीनं जर आपण जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आनंद अनुभवता येणार नाही. आपल्या आयुष्यात आनंदाचा पाऊस पडणारच नाही. आनंदाचा उत्साह तो वाट्याला येणार नाही. आणि म्हणून मग आनंदाचा उत्सव, तो सोहळा नाही साजरा करता येणार. त्याच्यासाठी प्रेम प्रेम अस्तित्वावर बोललो होतो ना आपण कालच्या ताशी. स्वतःवर प्रेम करा, आपलं अस्तित्व त्याचा विचार करा. म्हणजे मग आपल्याला आनंदाच्या ठिकाणापर्यंत पोचता येईल. श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं आपल्याला भान असलं पाहिजे. कारण इथून आनंद मिळतो ना.
या गोष्टींपासून आपल्याला आनंद प्राप्त होतो. म्हणून त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. सकाळी सकाळी आपण गावाच्या बाहेर जाऊन जरा शांततेनं सूर्योदयाचा आस्वाद घेतला किंवा सायंकाळच्या वेळी आपण सूर्यास्त अनुभवला, मनातून अनुभवला, तर आनंदाची अनुभूती निश्चित येईल. आनंदाची अनुभूती निश्चित येईल आणि सहज मग उद्गार बाहेर पडतात. वा, काय सुंदर देखावा आहे, कमालीचा निसर्ग आहे राजा. ही निसर्गाची जी कमाल आहे, त्या कमालीतून कमालीचा आनंद आपल्याला भेटण्यासाठी डोळ्यांमध्ये दृष्टी पाहिजे. दृष्टी पाहिजे, नजर असली पाहिजे आपल्याजवळ तशी, म्हणजे मग हा आनंद मिळतो. मुळात आता लेखक म्हणतात, आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. कोणतं? आपलं अस्तित्व. अहो, माणूस म्हणून आपलं अस्तित्व आहे ना या सृष्टीवर, या सृष्टीत. हीच एक कमाल आहे, आश्चर्य, अद्भुत सत्य आहे. इतरांकडे पहा बरं, इतर जे जीवजंतू आहे त्याच्या तुलनेत आपण आपल्या अस्तित्वाचा विचार करून पहा, ग्रेट आहे, विलक्षण आहे. मग हा देह, मानवी अस्तित्व आपल्याला लाभलेलं आहे, तर या अस्तित्वाला आपण नीट जपलं पाहिजे. भलेही आपलं हे अस्तित्व सापेक्ष असेल, पण सत्य आहे. सापेक्ष हे कसं समजायचं? म्हणजे व्यक्तीवर, व्यक्तींच्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्यातला आनंद आणि त्यांचं अस्तित्व वेगवेगळं असेल. म्हणजे असं, समजा आपण काचेचा एक ग्लास घेतला, तो पाण्याने अर्धा भरला आणि ठेवला, टेबलवर आता ठेवलाय असं आपण समजू. मग आपण प्रश्न केला, का रे बाबा, कसा दिसतो तुम्हाला हा ग्लास? तर कोणी म्हणे अर्धा रिकामा आहे सर तो, कोणी म्हणे अर्धा भरलेला आहे तो ग्लास. व्यक्ती सापेक्ष. उत्तर कसं आहे? त्याच्या नजरेवर, त्याच्या दृष्टीवर, त्याच्या स्वभावावर अवलंबून तो जीवनाकडे कसा पाहतो, सकारात्मक की नकारात्मक दृष्टिकोनात. अर्धा भरलेला आहे हा सकारात्मक दृष्टिकोन, अर्धा रिकामा आहे नकारात्मक दृष्टिकोन. ग्लास तेवढाच आहे, तो नाही बदलला. त्याच्याकडे पाहणार, त्यांच्या ठिकाणी असणारा त्यांचा स्वभाव वेगवेगळा आहे, म्हणून उत्तर वेगवेगळं आहे. तर आपलं अस्तित्व निश्चितपणे आहे, फक्त मनुष्यापरत्वे त्यांच्या स्वभावानुसार ते बदलत असते. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. इतरांसारखं जगतो का आपण? 2 पायावर उभं राहून 8 मानेनं, कधी कधी तर नसलेली छाती काढून सुद्धा चालता येते आपल्याला. गंमत थोडी आहे.
नाही तर मग डुकर आहे की नाही गंमत. कुठून वाज घेतच जातील गटारांच्या बाजून. आपलं असते पाहणं जरा विचार करून. किडे मुंग्या काय काय त्या पार्श्वभूमीवर आपल्याला मनुष्य देहाचा लाभ झालेला आहे. हे मानवी अस्तित्व आपल्या आनंदाला पुरेसा. आनंदासाठी आपलं असणंही पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. म्हणून आपण ती आनंदाची खूण बरोबर जाणून घेऊन असा विचार केला पाहिजे आणि सृष्टीतला अंतरंगातला आयुष्यात येणाऱ्या क्षणाक्षणांचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अस्तित्व घडवत न्यायचं आहे. तसं अस्तित्व आपलं तसं सिद्ध करत न्यायचं म्हणजे मग आनंदाचा आनंद आहे. इतरांच्या तुलनेत आपलं हे मानवी जीवन आपण श्रेष्ठ मानतो की नाही इतर जीवजंतूंच्या तुलनेत. मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे अस्तित्व कसं उत्तम राहिलं पाहिजे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे की नाही. त्याची काळजी घेत घेत जगलं की निश्चितपणे आनंदाचा ठेवा हळूहळू आपल्याला गवसेल. ठीक आहे, आता इथे थांब.